एका साइड पूर्ण ओपन आहे, म्हणजे जर इकडून सटकला ना तो सटकला. गाईस व्हिडिओ लक्षात ठेवा, घरी पोहोचलो काय झालं तर. ए भाई माझा श्वास अटकतो, मॅटर होईल. श्वास अटकताय चला. समोर काठी आहे की साप आहे? अरे भाई माझे अरे ओंकार पूर्ण ब्लॅक आहे. टॉर्च दे. खडी चाळे अजून बाकी आहे. कलावंतीन दुर्गा महाराष्ट्रातील एक रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत थरारक आणि धोकादायक किल्ला आहे. प्रबलगड जवळ सुमारे 2250 फूट उंचीवर स्थित हा किल्ला आहे. हा गड त्याच्या कातलाच्या कोरलेल्या 600+ उभ्या पायऱ्यांसाठी ओळखला जातो. महाराजांच्या काळात हा प्रबलगड जवळील एक वॉच टॉवर म्हणून ओळखला जायचा. पूर्ण कोकण परिसरामध्ये नजर ठेवण्यासाठी याचा खूप उपयोग व्हायचा. तसेच सर्वात विशेष म्हणजे ह्या किल्ल्याच्या 60 डिग्री पायऱ्या, ज्या पूर्णपणे कातलामध्ये कोरलेल्या आहेत. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर सर्वात आधी हर्बन लाईनवरून कोणतीही ट्रेन पकडून पनवेल स्टेशनला या. तिथून ऑटो रिक्षा भेटतात, ते पर पर्सन 100 रुपये घेतात. नाहीतर मी आमची गाडी घेऊन आलेलो. तुमच्यावरती आहे, गाडी घेऊन आलात तर बेस्ट आहे. नाहीतर ऑटो रिक्षा पण आहेत, ते पर पर्सन 100 रुपये घेतात. नमस्कार गाईस, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी आलेलो आहे कलावंतीन दुर्गा फोर्टला. तर खूप दिवसापासून आपला व्लॉग येत नव्हता. थोडं हेल्थ इश्यू होतं, त्यामुळं मी कुठं जात नव्हतो, घरीच होतो. तर आतापासून कंटिन्यू ब्लॉग्स येणार आहेत. तर आज आपण कलावंतीला आलेलो आहोत. तर कलावंतींचं किल्ल्याचे पूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. तर माझ्यासोबत माझे 2 मित्र आहेत. तर टोटल आम्ही आता 3 जण आलो आहोत. खाली गाडी पार्क करून आता ट्रेकला स्टार्ट केलेला आहे. तर व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे, खूप भन्नाट व्लॉग होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की ह्याच्या पुढे खूप असे भन्नाट व्लॉग येणार आहेत. जसे की वॉटरफॉल्स, कारण की आता पावसाला पण सुरू होणार आहे. तर खूप आपल्याला फिरायचं आहे, त्यामुळं वॉटरफॉलला वगैरे जाणार आहोत. आणि आपला जसं आपण सिरीज बनवलं आहे की आपल्याला पहिले रायगड जिल्ह्यातील सर्व किल्ले एक्सप्लोअर करायचे आहेत. तर आपण आता ह्या पावसामध्ये शक्यतो जेवढे होतील तेवढे किल्ले एक्सप्लोअर करायचे आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण व्हिडिओ टाकला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर भेटूया लवकरच. आता आम्ही ते गाडी पार्किंगला लावून आता डायरेक्ट इथून ट्रेकला स्टार्ट करणार आहोत. पार्किंगचे आम्ही स्कूटी घेऊन आलो, त्या म्हणजे 30 रुपये आहेत आणि 4 व्हीलरचे चार्जेस जास्त असतील. तर आता ट्रेकला स्टार्ट होणार आहे. गाईज तर आम्ही फक्त 500 मीटर चाललो आहे. फक्त 500 मीटरने हवा टाईट झाली सगळ्यांची, घामाघूम. अजून आम्हाला टोटल 5.5 किलोमीटर चालायचं आहे. वरती जाय पण तर पूर्ण एनर्जी डाऊन. हे बघा इथंच टाईट झालं. तर खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर थोडं वरती आल्यानंतर आता आम्ही इथं कोकम सरबत घेतले आणि इथंच दुकानं वगैरे आहेत जायला, म्हणजे ट्रॅकिंग रोडलाच पूर्ण दुकान आहेत. थोडं पैसे वगैरे एक्स्ट्रा आहेत, कारण की त्यांना एवढं वरती आणून सेल करायला लागतं. त्यामुळे शक्यतो तुम्हाला जर पैसे तुमच्याकडे कमी असले तर खालूनच घेऊन या, नाहीतर इकडे येऊन घ्या, कारण की ते खूप वरती येऊन इकडं सेल करतात, एवढं वजन घेऊन येतात. त्यामुळे एवढं प्राईस तर ठीक आहे. तर वरती आपल्या रोडने जाता जाता मध्ये मध्ये शॉर्टकट पण लागतात. माझं सजेशन आहे की शक्यतो शॉर्टकट यूज करा, कारण की असं खूप आपल्याला लॉंगकट पडतो आहे. त्यामुळे आता आम्ही पण एक शॉर्टकट भेटले. जसे शॉर्टकट भेटतात तसे आम्ही शॉर्टकटने चाललो आहे वरती. जर इथून आम्ही चुकलो तर शॉर्टकटचा एवढा मोठा लॉंगकट होणार आहे ना. डायरेक्ट रोड आला. गाईस सी द व्ह्यू. मित्रांनो, खरं तर आमची इथंच फाशी बुकले काय. तिघांची हवा फुल टाईट, घाम बघा घाम. एक बॉटलभर पाणी काढलंय घामाने. पण व्ह्यू पण तेवढाच तगडा बघायला भेटलाय, खूप तगडा व्ह्यू. बॅक साईडला बघा. कुठं पोचलोय, कायच नाही पोचलो अजून, त्या गावापर्यंत नाही पोचलो. तर आम्ही कोकम सरबत पिऊन आमचा काय भागला नाही. आता परत लिंबू सरबत घेतलंय आणि एक अजून ॲस्थेटिक बाय वरती आहे.
हे खाली ॲस्थेटिक फोटोशूट चालू आहे तिकडं. इथून ह्या बॅक साईडून रोडवरून हा डोंगर पलीकडून त्या साईडला जायचं आहे. खूप थकलो आहे आता. इथं आम्ही लिंबू सरबत पिऊन आता इथून आम्ही वरती जाणार आहोत. खूप मजा येणार आहे आणि खूप भन्नाट ब्लॉग बनणार आहे, कारण की खूप थरारक असा ट्रॅक आहे. चला बूम. तर आता आम्ही लिंबू सरबत पिऊन पुन्हा एकदा ट्रॅकला स्टार्ट केलेला आहे. आणि आता आम्ही तिथल्या काकांना विचारलं, आम्हाला करेक्ट अजून 1.5 तास ट्रेक करायचं आहे. इथून तर 10 मिनटावर प्रबलमाची गाव लागेल आणि तिथून करेक्ट 1-1.25 तासानंतर आम्ही गडावरती पोहोचू. तिथून खूप थरारक ट्रॅक आहे, त्यामुळं व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आणि इथं थोडं वरती आल्यानंतर आपल्याला हनुमंताचं दर्शन करायला भेटेल. शनिवार बी आहे. आणि आज शनिवारीचं आम्ही आलेलो आहे. चांगल्या दिवसाचं आम्हाला चांगलं दर्शन भेटतोय. जय श्रीराम. आणि थोडं वरती आल्यानंतर हा समोरचा डोंगर दिसतोय, हाच कलावंतीन फोर्ट आहे. आणि हा दिसल्यानंतर आमच्या मनात थोडी खुशी झाली की जवळपास आलेलो आहे. गाईज, तर इथं आता आपण थोडं वरती आल्यानंतर इथं शैलेश कॅम्पिंग हॉटेल वगैरे आहे. तिथून जर तुम्हाला वरती गडावरती जेवण पाहिजे असलं तर इथं जाता वेळी जाऊन त्यांना सांगायचं त्या काकांना, आणि मग ते जेवणाच्या टायमाला तुम्हाला गडावरती जेवण घेऊन येतील. म्हणजे इथं ऑर्डर देऊन जायचा आणि जेवणाच्या टायमाला ते वरती घेऊन येतील. म्हणजे चार्जेस वगैरे एक्स्ट्रा असतील, पण तुम्हाला डायरेक्ट गडावरती जेवण भेटेल. इकडं समोर आल्यानंतर हा बोर्ड लागलेला आहे. म्हणजे हा जो रस्ता आहे ना, हा प्रबलगडाकडे जातो आणि हा इकडचा आहे, हा कलावंतीन दुर्गाकडे जातो. आणि आता आपल्याला कलावंतीन दुर्गा साईडला जायचं आहे. लाडलेल्या सोबत घ्या. आता आपल्याला ह्याच्या पुढे हा गाईड करणार आहे. आणि आता आम्ही फायनली प्रबलमाची गावामध्ये आलेलो आहे. आणि आता ह्या गावातूनच आपण कलावंतीन दुर्गाकडे जाणार आहोत. माय फ्रेंड. जसं जसं वरती जाल तसं तसं बोर्ड लागलेले आहेत, म्हणजे चुकायचे चान्सेस कमी आहेत रस्त्याला. आता आपला गावाच्या इथून ट्रेकला स्टार्ट झालेला आहे. इथून आपल्याला करेक्ट 45 मिनिटचा ट्रेक आहे. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास लागेल, कारण की आम्ही खूप थकलो आहे. आमची पोरं बघा, ताकद आहे का? ताकद आहे भाई. राजा महाराजा ताकद दे. चाले गगत आहे रे भाई. Guys, आम्हाला काजू भेटलेले आहेत आणि आम्ही आता आय डोंट नो चोरी करता. त्यांच्या बिया तिथंच टाका. मला नको, मला नको. आम्ही चोरी करतोय की असे आहेत काय माहित नाही आणि असे भागतात. सीज दिस. इथं येऊन आम्हाला गावची आठवण येते. नुसता राडा. चोरी करायला धावतोय. यार मला बी द्या. ह्यातून अर्धा घे ना. पण इथं हे बसल काय मेन सजेशन असेल, तुम्ही पण ट्रेकिंगला असल्या ॲस्थेटिक बंद घेऊन नका सोबत. जिथं जायल तिकडं मान वाकडे करल फोटो काढ, पाय वरती करल फोटो काढ. ह्यांनी एक टाइमपास करून ठेवला आहे बघा. ॲस्थेटिक बंद आलं सोबत. जसं जसं वरती चाललं आम्हाला पिकलेली करवंद खायला भेटलीत. गावी जाऊन नाही भेटली, पण इकडं आल्यानंतर भेटलीत. हे बघा वरती पूर्ण भरलं.
आम्ही हेच आता खात चाललोय. आम्ही काय घेऊन नाही आलो, फक्त पाणी घेऊन आलोय. म्हणजे जागोजागी बोर्ड लागले ते बघा, म्हणजे रोड चुकायचे चान्सेसच नाही आहे. फक्त फक्त आम्ही थोडं चुकलो, कारण की आमच्यात ॲस्थेटिक बॉय वगैरे आहेत, ते जातात कुठे गायब होतात, त्यामुळं आम्ही थोडंसं चुकलो. म्हणजे नॉर्मल तिथल्या तिथंच. पुन्हा एकदा वरती आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कोकम सरबत पितोय, कारण की खूप हालत खराब झाले. आणि ॲस्थेटिक बॉय पुन्हा एकदा, हे बघा. आणि हा एक छोटा बाबू 7th स्टँडर्ड. खूप हालत खराब झाले, कारण की ऊन. तरी पण आम्ही लवकर आलोय. आता किती वाजलेत रे? वाजलेत किती आता? 9:30 वाजलेत. तरी पण 2 वेळा कोकम सरबत पिल्लं, 1 वेळा लिंबू सरबत. पाणी पितं चालू आहे रस्त्याने, एवढं हालत खराब. खूप ऊन आहे खूप. शक्यतो जेवढं होईल तेवढं सकाळी लवकर या, कारण की जर दुपारी तुम्ही ट्रेक करणार असला तर फिनिश. आणि सकाळ सकाळी घरून नाश्ता करून या भरपेट, नाहीतर यांच्यासारखी हालत होईल. त्यांना सूचना दिली नाही की नाश्ता करून या. वन्स अगेन कोकम पॉवर. कम ऑन बॉईज. आता पॉवर येईल की नाही? नाही. अजून एकदा वरती. आता निंबू सरबत प्यायला लागेल वरती जाऊन. तर आता आम्ही कोकम सरबत पिऊन पुन्हा एकदा ट्रॅकला सुरुवात केलेली आहे. आणि हा बघा किती डिफिकल्ट आहे रस्ता. तर आम्हाला अशी एक प्राऊड फील होण्यासारखी काकी गोष्ट बोलल्या. मी विचारलं काकींना, आता मी कोकम सरबत पियाला तिथल्या, की वरती जायला किती टाईम लागेल. तर ते आम्हाला म्हणतात की असं तर सगळ्यांना 30 मिनटं लागतात, पण तुम्ही 15 मिनटात जाताल. तुम्ही थोडं स्ट्रॉंग वाटतं मला. याबद्दल आम्हाला थोडंसं प्राऊड फील झालं. पण आता आमचं वरती जाऊन काय हालत होणार आहे ती समजेल थोड्या टायमाने. काय सीन झाला माहितीये काय? आणि काय कोकम सरबत पिरवला ना, त्यामुळे बोलल्या 15 मिनिटं पोहोचली. कोकम सरबत खूप स्ट्रॉंग होता. आणि प्लस त्यांनी आमच्यावर ट्रस्ट करून, त्यांचा मुलगा वरती असतो, त्याला टिफिन दिलेला आहे आमच्याकडं, की त्यांच्या मुलाकडं हा टिफिन द्या. तर त्यांनी ठेवलेल्या ट्रस्टप्रमाणे आम्ही त्यांचा टिफिन न खाता त्यांना पोचवणार आहोत. आम्ही काय खाऊन नाही आलो. अरे काय खाऊन नाही आलं? तुम्हाला जिथं भेटतंय तिथं कोकम सरबत आणि लिंबू सरबत द्यायला लागतं. आपण वरती आलो ना, पहिल्या चितून हा एक भुयारी मार्ग लागतो. पुढं हा बघ, अरे भुयारी मार्ग आतमध्ये कालो का टॉर्च काढ. वाटते भाई. अंदर जाना पडेगा. खरोखर जायचंय. लागला. मी खरोखर जायचंय. अरे जायचंय मग, आलोय कशाला भाई एक्सप्लोर. मग चल असत. गाईस, व्हिडिओ लक्षात ठेवा, घरी पोहोचलो काय झालं तर. गाईज, तर आता आम्ही या भुयारी मार्गातून आतमध्ये जातो, जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा. एक्सप्लोर करूया. रिटर्न असंच यायचं. आणलाच नाही ना, लग गए. थोडा रिस्की वाटतंय, पण एवढा आलाय तर बघून द्यायचं. टॉर्च लावलाय मी आहे, ओमकार सोबत. करण कुठं आहे? हे डबा काय करू इथं ठेवू? नाही नाही, घे सोबत. सोबत घे भाई. हे समोर काठी आहे की साप आहे? अरे भाई माझे फाटते. हे टॉर्च दे. तर काय आतमध्ये आहे? अरे ओंकार पूर्ण ब्लॅक आला. एवढा टॉर्च दे. स्नॅप काढतोय. स्नॅप कुठं काढतोस? स्नॅप ते ऍड कर जा तू. गावात त्या स्नॅपचे टॉर्च कुठं आहे? हे आहे फोटो. रोडच आहे इथून बघा, क्रॉस आहे. हो, मी आता बॅक कॅमेराने कंटिन्यू करतोय. आतमधून गुफा आहे ओंकार. गुफा आहे काहीच आतमध्ये. हे बघा गुफा आहे. हे बघा पूर्ण.
ह्यामध्ये वट वागोला आहे बघा, समोर दिसतं ना वट वागोला, आणि हे पूर्ण गुफा आहे. आता मी रिव्हर्स फिरते, चला उलट फिरा. काय संपला काय, इथं पण फोटो काढतात. फुल गरमागरमीचा माहोल झालाय. माझी हालत खराब झाली, माझा श्वास अटकतोय आणि ह्यांना स्नॅपचं चाललंय. स्नॅपचॅट कंपनी बंद पाणी. ये भाई माझा श्वास अटकतो, मॅटर होईल, श्वास अटकतोय. चला ये गाईज, फुल हवा टाईट आतमध्ये, म्हणजे खूप भारी आहे बघायला, पण खूप गरम झालं आम्हाला. हे बघा हालत खराब. हे बघा, हे बघा ऍस्थेटिक आतमध्ये, ऍस्थेटिक फोटो काढायची काय गरज आहे, पण इथं आमची हालत बघा. हे बघा, ढाब्याला नीट ठेवा रे. चला आता डायरेक्ट वरती जाऊन भेटूया पायऱ्यांवरती. खूप थरारक होणार आहे, खूप मजा येणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, राडा होणार. तर आता इथून वरती जा. खडी चढाई लागलेली आहे, खडी चढाई, नुसता राडा. पागल होणार आहेत बघून. अरे भाऊचं स्नॅप बघून पोरी पागल. आणि हा समोर दिसतो, हा प्रबलगड आहे का, हा कलावंती दुर्ग स्टार्ट. काही सी 90 डिग्री चढाई, काही खडी चढण लागलेली आहे. हे बघा हालत लय बेकार सिच्युएशन आहे. इधर ही फटी पडी. थांबा मी तुम्हाला एक दाखवतो काय सीन आहे इथलं. हे बघा सीधा ऊपर. हे बघा, जर इथून सटकला तो सटकला. ए भाई चिल, एकदम एकदम पकडून पकडून भाई, मस्ती ना. खूप थरारक ट्रेक आहे, नक्की विजिट करा, नक्की. खूप खूप भन्नाट, नुसता राडा. अशक्य सुंदर सह्याद्री. खडी चढाई अजून बाकी आहे. एका साईड पूर्ण ओपन आहे, म्हणजे जर इकडून सटकलं ना तो सटकला. फक्त ह्या साईड नाही, तर एका साईडने पकडून चाला. ये बघा पुढे बघा, इथून बघा, हा कॉर्नर बघा, हा वाला गाईज, हा वाला कॉर्नर बघा. खूप रिस्क आहे, खूप. इथून हा इथं वरती आलं, ह्या साईडला कायच नाही भाई. भाई सीधा फिनिश. इथे हात ठेवूच नका. एक साइड पकडे पकडे चलो. पूर्ण गेगावकर बॉईज. हे अशी चुकी शक्यतो का नका. आपल्या गड्यावरती नावं टाकू नका. हे कलरने टाकलेत ते पण, गेगावकर बॉईज. गाईज हे चांगलं नाही. आपल्या महाराजांची एवढं चांगलं हे आहे, त्यावरती म्हणजे आपलं हे नाही, म्हणजे आपली तेवढी लेवल नाही की त्यांच्या गडावरती येऊन असं हे करावं. असं वाटतंय की आता लेग डे करून आलो. लेग डे आहे आज. लेग डे नाही, शक्यतो गडावरती कचरा पण करू नका, आणि असली तर फालतूगिरी अजिबात नाही की गडावरती येऊन नावं काढणे वगैरे. आणि कोकम सरबत नाही. वन्स अगेन वरती गाईज दुकान भेटलेलं आहे. चालू आहे का? हा खुशी बघा, खुशी भाई, खुशी. वन्स अगेन कोकम सरबत पावर. या आता लिंबू सरबत घेऊ. हा लिंबू, चार वेळा तर हेच नाही. लिंबू कोकम डेली रुटीन. डेली नाही, आजचा रुटीन, आजचं एकेच दिवशी रुटीन चांगलं. भाईज व्ह्यू बघ, चिल. हा घेतलेलं आहे पावर. आता एनर्जी पुन्हा एकदा आज फक्त लिंबू पाणी आणि कोकम सरबत पिऊन राहायचंय. चला तर आता
लिंबू नंतर काकडी खाऊन पुन्हा एकदा जोर लावलेला आहे वरती चढायला. गाईस तर आता आम्ही वरती आलेलो आहोत. जिथून मेन पॉईंटवर जिथून वरती चढतात ना क्लाइम्बिंगवाला, त्या पॉईंटवर आलेलो आहोत. सी बॅक साईडवाला क्लाइम्बिंग पॉईंट. आपल्याला इथून वरती जायचं आहे. मेन म्हणजे रस्सीने जायला लागतो क्लाइम्बिंग करून. पण आता आज कोणीच पब्लिकच नाही, त्यामुळं पूर्ण खाली आहे. त्यांनी रस्सी पण सोडलेली आहे. तर आता आम्ही इथून जाणार आहोत वरती शिडीने. आता मी जाणार आहे वरती. हा पकडतो. माझ्यासाठी थोडं रिस्की झालं. मला एका हाताने मोबाईल पकडायला लागतोय. सी हो काय रस्ते असते तर अजून मजा आली असती यार. बूम. तर फायनली वरती आलेले आहे. वरती आल्याला व्ह्यू बघा. सी द व्ह्यू. अशक्य सुंदर सह्याद्री. अशक्य रम्य. तर आता आपण इथून वरती चाललोय. वरती आल्या समज आपल्याला पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटते, स्मारक. आता आपण इथं दर्शन घेऊया पहिलं. पूर्ण बॅक साईडचं व्ह्यू. व्ह्यू बोलते व्ह्यू. जे खाली हे पॉईंट दिसतंय ना, जे जास्त करून सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जातो, तिथून मागच्या टाईमला एक मुलगी पडलेली ना, एक मुलगी सेल्फी काढताना पडलेली. त्यामुळे शक्यतो टोकावरती जाऊ नका फोटो काढायला वगैरे. तरी पण हे आमचे हिरो ॲस्थेटिक बॉय आहे बघा, ऐकायला तयार नाहीत. नेक्स्ट टाइम यांना कुठे घेऊन नका येऊ. जेवली ना घरी मटेल आता बोला, मग पहिले मटेल भांडत. गाईस तो हाच स्पॉट आहे जिथून ती एक मुलगी सेल्फी काढताना पडलेली बघा. इथून डायरेक्ट ती खाली गेलेली दरीत. त्यामुळे अशा ठिकाणी, जास्त रिस्की ठिकाणी फोटो काढण्यासाठी तर शक्यतो जाऊ नका. तरी पण ॲस्थेटिक बॉय बघा, ऐकही नाही. तर आता आम्ही खाली उतरायला सुरुवात करतोय. चला तर डायरेक्ट भेटूया गाडा खाली उतरल्यानंतर. किती सगळे तर तू कार उतरताना बघा, उतरताना पण खूप रिस्की आहे. एका साईडने पूर्ण ओपन. आजोबा किल्ल्याचं कलावंतीन दुर्ग नाव का ठेवलं माहित आहे तुम्हाला? ते शिवाजी महाराजांचे राणी इथे राहिले होते, त्यांचं नाव होतं का कलावंती? म्हणजे इथले जे राजा होते ना, त्यांच्या राणीचे नाव कलावंती होते, म्हणून या किल्ल्याचं नाव कलावंतीन ठेवलंय. तर मित्रांनो, आता आम्ही खाली उतरलेलो आहोत. तर आता इथून डायरेक्ट आम्ही खाली जाणार. आमच्या गाडी पार्किंग लावली तिथे. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आला किल्ल्यावरती. खूप सारी माहिती भेटली, जसे इथं क्लाइम्बिंगला ते आजोबा वगैरे असतात त्यांच्याकडून वगैरे. आणि म्हणजे खूप असं बघायला भेटलं, खूप काय म्हणजे. आणि व्ह्यू तर एकदम खूपच भारी. तर तुम्हाला पण व्हिडिओ आवडले असले तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की अशाच खूप साऱ्या व्हिडिओ येणार आहेत, खूप सारे भयंकर ब्लॉग्स येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ भेटेल. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.